नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत, ते Google फॉर्मच्या मार्फतच आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारू, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्ते. काय आपलं नाव? कल्पना सोनवणे. बरं आणि राहता कुठे तुम्ही? मी सोमवार पेठेत राहते. बरं आणि मूळ गाव कुठलं? मूळ गाव आमचं तसं पंढरपूर, पण आमच्या आईचं माहेर म्हणजे तिला दिलं होतं ना तिकडं दौंडमध्ये, तर ती मा दौंडचे तुम्ही म्हणजे. माझं माहेर दौंड. बरं. काय कसे-कसे अनुभव घडले आणि पहिला अनुभव काय होता? आता ते ऐकायसाठी तुम्हाला कमीत कमी 25 ते 30 वर्ष मागे यावं लागेल. तेव्हा मी काही लई मोठी नव्हती. आजीच्या तोंडून किंवा काकांच्या तोंडून असे लहानपणी बऱ्याच गप्पा गोष्टी चालायच्या भुताखेताच्या. तर मला काही विश्वास नाही यायचा, काही सांगतात असं वाटायचं. म्हणून मी आपली हसायची त्यांच्यावर नेहमी, काहीही सांगतात. आणि आमची आजी नेहमी मला ओरडायची, "आज अमावस्याचं आहे, इकडे जाऊ नको. आज हेच आहे, शनिवारच आहे, तिकडं त्या नदीच्या खाली कशाला गेली? तुला कळत नाही का?" असं ओरडायची. पण मी काय आजीचं ऐकायचीच नाही. काहीही सांगायची म्हणून मी आपलं दुर्लक्षच करायचं. पण एक दिवस काय झालं, आमची आई कामाला जायची. कामाला जायची तर दिवसभर बिझी असायची आणि आमची आजी पण नव्हती, ती गेली गावाला. आणि आम्ही असं जास्त लहान असल्यावर आजीच सांभाळायची ना आम्हाला. मग आता ती गेल्यावर आईवरच आलं ना सगळं आणि आई तर दिवसभर बिझी असल्यामुळं ती एकदा मला रात्रीच्या वेळेस जायचं होतं परसाकडं. पहिले पूर्वी कसं वाड्यात सिस्टीम असायची. आता एक फ्लॅट वगैरे निघालेत त्यामुळे संडास बाथरूमची सोय वगैरे सगळी तिथंच असते. पूर्वी म्हणजे वाडे अशी जुनाट पद्धतीचे असायचे. असे एकमेकाला घरं लागून असायची आणि मध्ये चौक असायचा आणि तिथं फक्त धुणं धुवायची आणि भांडे घासायची. फार तर बाथरूमला जायची एवढीच सोय असायची. बाकी टॉयलेटला वगैरे जायचं तर सरकारी संडास वगैरे असायचं. सर्वसाधारण. हो. आणि ते काही घराजवळ नसायचे. नाही म्हटलं तरी 2 ते 5 मिनिटाच्या अंतरावर ते असायचे. आणि रात्री 12-1 वाजता जायचं म्हणल्यावर मोठी-मोठी माणसं असं ग्रुप करून जायची एवढ्या रात्री चांगली जागा असते नसते म्हणून. आणि लहान मुलांना साधारण असं बाहेर मोठी गटर वगैरे असायची त्याच्यावरच त्यांना हे करायला लावायचे. एक दिवस काय झालं रात्री आता मी खूप थकले आता एकटी तर कशी जाणार इतक्या लांब संडास बाथरूम. आमच्या आईला मी उठवायला लागले तर ती इतकी गाढ झोपली होती दमून भागून. दिवसभर काम करायची आणि आजी पण नव्हते आणि आमचे भाऊ असायचे तर ते मंदिरात झोपायचे ना. पूर्वी कसं मंदिर जवळ असायचं तर मंदिरात झोपायची सोय असायची पाहुणे कमी जास्त आले किंवा एकच घर असायचं. तर मग तिकडे सोय असायची ना. मग घरात आम्ही दोघीच लेकी आणि आजी आम्ही तिघीच लेडीज असायचो. आईला उठवते तर उठलीच नाही ती. मी गेले वाड्याच्या बाहेर धीर करून. मला भीतीच वाटत होती. लहानपणापासून हसताना मज्जा यायची पण जेव्हा स्वतःवर येते ना तेव्हा कळतं काय असतं ते. असं जीव मुठीत धरून मी बाहेर गेले खरी. अंधार नेमकं रस्त्यावरची लाईटी-बिटी नव्हत्या. शनिवारचीच वेळ असेल साधारण 1-1:30 वाजले होते. आणि मी इकडं-तिकडं बघितलं, किर्रर्र असं किड्यांचा आवाज फक्त ऐकू येत होता. बाकी काहीच दिसत नव्हतं. काळा अंधार. काळा अंधार. आणि नंतर मग तिकडं पाहिलं तर असं काहीतरी पांढरं झालेलं. मला वाटलं कोणीतरी शर्ट पायजमा पांढरे कपडे घालायचे. असं कोणीतरी येत असेल. म्हणून मी पटकन वाड्याच्या जे जुनाट वाड्याचं हे दरवाजा असतो ना, त्याच्या बाजूला झाले आणि बघत होते कोण येते. पण तिथून एक बाई येताना दिसली. मला वाटलं आता इतक्या रात्री ही बाई कुठं चालली म्हणून मी आपलं निरीक्षण करत होते. अशी चांगल्या घरातलीच दिसत होती. खूप सारे दागिने वगैरे होते अशी जुनाट पद्धतीचे. नाकात नथनी होती चांगली भारी. पूर्वी कसं बायका कामाला जायचं तर त्यांचे काही एवढे साधारण 100-150च्या वर साडी नसायची. त्यामुळं आपण जास्त लक्ष पण गेलं नसतं. पण तिच्याच अंगावर चांगली भारी साडी होती आणि दागिने पण भरपूर होते तिचे आणि असं नऊवारी काष्टा वगैरे होता आणि नाकात नथनी होती. त्यामुळं जरा माझं लक्ष आकर्षित झालं तिच्याकडं की ही एवढी सुंदर दिसणारी बाई इकडं अर्ध्या रात्री दिवा घेऊन काय करते नाही का. बरं मंदिरात जावं तर आता मंदिराची पण वेळ नाही आहे ना. तर मग मी तिच्याकडे निरीक्षण करत राहिले. भीती तर वाटत होती मनात आणि हळूच मग तिला असं पाहत होते मी. ती अशी इकडे-तिकडे न बघता, काही न करता अशी व्यवस्थित अशी इथून निघून तर संडासाच्या वाड्याला तिकडं एक घर घेतलं होतं एक. तिथं गुडूप झाले आणि मला मग धडकीच भरली. आत्ता ती बाई दिसत होती इथं आणि गेली कुठं? चेहऱ्याचे त्यांचे हावभाव कसे होते काय आठवतं का तुम्हाला? चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन नव्हते. एकदम सीरियस होती ती
म्हणजे स्तब्ध. स्तब्ध एकदम. आणि जेव्हा मी हे घरी आले परत, तर आईला बिलगून झोपले का नाही, तिचं चेहरा असं सारखं धडकीने समोर आल्यासारखं. एकदम मला असं घाबरायला व्हायला लागलं, की बाबा असं काय होते. मी आईला आई आई करते तर आई झोपलेलीच होती. मग सकाळी उठून जे सकाळ झाली का मला थंडी तापाने जाम, मला उठवेलच. आईला वाटलं वातावरणाचा परिणाम वगैरे असेल, त्यामुळं झाले असेल तिला थंडी ताप वगैरे आले असेल. मग डॉक्टरांकडे वगैरे नेऊन आणलं मला. पण 2-3 दिवस झालं तापच उतरेना. मग आता पूर्वी कसं जरा काही झालं की लगेच असं अंगारे दुपारी वगैरे सगळं बघायची पद्धत असायची, की काय झालं काय नाही. तसंच आमच्या आईने पण मग एका बाईकडे मला घेऊन गेली. तिचं असं छान हे होतं घर. घरामध्ये असे 2-3 देवीचे फोटोज होते. मध्ये शंकराची पिंड होती. असे देव होते तिच्या देव्हाऱ्यावर. काय बाई असं बरंच होतं ते. मग म्हणजे जसं काही एखाद्या छोट्या मंदिरात आल्यासारखंच वाटलं. पण असं आतून जसं काय कोणीतरी मला असं हे करतंय नाही का, म्हणजे बोदरेशन आलेवाणी असं छातीवर. पण असं मी जीव मुठीत घेऊन गेले आणि तिने सांगितलं की हे असं झालं. आमच्या आईने त्या बाईला सांगितलं. तर मग ती म्हटली, तिने नुसतं पाहिलं माझ्याकडं आणि देवापुरची असा अंगारा घेतला, असा लावून माझ्या कपाळाला लावला. 2 मिनटं अशी शांत बसली आणि आमच्या आईला म्हणली, हे बाहेरचं आहे, ही ते वाड्याच्या तिथं गेली होती का? मला विचारलं. मी म्हणलं नाही, मी नव्हते गेले. पण एक बाई मला त्या वाड्यातून बाहेर येताना अशी दिसली. हो म्हणे, त्या बाईचंच लागीर झालेलं आहे हिला. तर मग काय करायचं म्हणून सांगितलं. मग तिने मला एक लिंबू दिला जवळ ठेवायला आणि अंगारा दिला. काय बाई उतरून टाकून तिच्या जागेवरती त्या टाकायला सांगितलं. आणि मग बरी झाल्यावर मला परत तेच ऐकायला मिळालं की त्या जागेत कोणीतरी झोपलं होतं. त्याला पण त्या बाईने असं हात घालून उठवलं आणि तो पण थंडी तापाने तापलेला. आणि झालं असं होतं की त्या त्या बाईच्या मुलांनी काय केलं होतं, तिचे जवळजवळ 1-1.5 किलोचे दागिने होते पूर्वीचे सगळे जुन्या पद्धतीचे. तर ते दागिने त्यांनी मोडून ती जागा घेतली होती आणि बांधकामाला काढली होती तिथं. त्याच एरियात जागा घेतली होती. तर पाया किती बी भरला आणि पहिला मजा चढवायला गेले की धड-धड, धड-धड कोसळायचं. त्यांना पण म्हणजे ऑटोमॅटिकच. ऑटोमॅटिकच कोसळायचं. काही आपण म्हणू भूकंप झाला, ऊन वारा पाऊस आला त्याच्याने झालं असं. तसं काहीही नाही व्हायचं. आणि किती बी त्यांनी मापं घेऊन चांगली भारी-भारी सिमेंट वापरले, काय आत नवीन सिस्टम असं ते कित्येक वेळा त्यांनी करून पाहिलं. मग शेवट त्यांनी असंच एखाद्या मांत्रिकाकडे वगैरे गेले वाटतं. तर त्यांना असं कळलं की त्यांच्या आईची आत्मा त्यांच्या दागिन्यात अडकलेली होती. ते तुम्ही मोडलेले. त्यामुळे तुमचं ते घर बांधून देत नाही. आणि तुम्ही तिला न विचारता तिच्या दागिन्यांना जे तुम्ही तिला दागिने मोडून ती जागा घेतली, तर त्या जागेत तिला बांधून देत नाही आहे ती तुम्हाला. मग त्याच्यावर त्यांनी उपाय सांगितला की तुमच्या आईच्या याच्यासाठी एक शांती करा, एक होम घाला. त्याच्यामध्ये काय बाय हवन करायला सांगितलं त्यांना. आणि चांदीचे दागिने तयार करा. आता सोन्याचे तर शक्य नाही, त्यांनी सगळे मोडून त्याला टाकले होते. तर मग त्यांनी असं सांगितलं की चांदीचे दागिने तयार करा, जेवढे तुमच्या आईचे काय काय दागिने होते ते. आणि त्याच्यावर सोन्याचा मुलामा चढवा आणि मग ते सगळं असं गाठोड्यात बांधून तिला माफी वगैरे मागा की झाली आमच्या हातून चूक, की मग नव्हते मोडायची पण आता आम्ही मोडले आणि तो माफ करा आम्हाला, असं माफी वगैरे सांगायला लावली. आणि मग ते गठोडं करून जिथं ते ढासळत होती ना जागा, तिथं ते पुरायला लावले. आणि मग ते केल्यावर ही बिल्डिंग चढली. पण तरीही एवढं सगळं झालं तरी अजूनही तिच्या एरियात कोणी झोपलं ना, ते हात घालून उठवतेच उठवते. बापरे! हो मग तुमच्यानंतर परत असे काही अनुभव आले का त्या एरियामध्ये कोणाला? हो आलेले. आमच्या सख्या मावस भावालाच झोपला होता तो तिथे. आता ते बिरांनी घेतलेला आहे ओटा, तरी म्हणजे बांधकाम केलेलं आहे. तरी त्या ओट्यावर झोपला होता बाहेर. तरी त्याला हात घालून उठवला तर दुसऱ्या दिवशी तापला. मग परत त्याला ते ह्याच्यात हात घालून उठलं म्हणजे एक्झॅक्टली काय व्हायचं? म्हणजे असं झोपलेलं असायचं ना, असं मानेत असं हात घालून असं आणि असं समोर विचित्र आकृती आणि थंडीने तापायचा. इतकं भयान दिसायचं ना, की चांगलं मनुष्यसुद्धा काय त्याची अवस्था होती ते डोळ्यासमोर आता येतात असेल तुम्हाला, की अक्षरशः
घाबरून जायचे, एवढं डेंजर चेहरा दिसायचा तिचा. बरं तुम्हाला किती दिवस त्रास झाला आणि मला साधारण 8 दिवस त्रास झाला. त्याच्यानंतर काय नाही? त्याच्यानंतर काय बरं ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा अनुभव काय होता? दुसरा अनुभव असा होता की मी माहेरी गेले होते माहेरपणासाठी. तर आमचे भाऊ आचारी वगैरे असतात ना, तर ते बाहेरचे ऑर्डर वगैरे घेतात. जेवणाच्या ऑर्डर्स घ्यायचे, लग्नाचे व वाढदिवसाचे, डोहाळ जेवणाचे वगैरे जे ऑर्डर्स मिळाले ते घ्यायचे. मग आचार्यांना पुऱ्या वगैरे लाटायला तर लागतातच ना. मग आम्ही ग्रुप करून जायचो. दोघी तिघी लेडीज असायच्या, दोघी तिघी जेंट्स, म्हणजे आमचे भाऊ चुलते आणि आम्ही दोघी बहिणी, आजी आई वगैरे असं आम्ही जायचो. आणि मग येताना एकदा काय झालं, आम्ही नेहमी जायचो असं हे नाही, पण एकदा नेमकं काय झालं, आमोईचं आदल्या दिवशी हा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला येताना काही रात्री 1:30-2ला अमावस्या लागली वाटतं आणि आम्हाला यायला नेमका उशीर झाला. तरी पूर्वी कसं आता कॅब वगैरे केलं तर डायरेक्ट घरापर्यंत येतात, तेव्हा तसं सोय नव्हती तिथं, म्हणजे दौंडमध्ये. आता दौंड आता डेव्हलप झालं. पूर्वी वाड्या पद्धती आणि एखादा चौक आणि एखादी पानटपरी, एखादी दुसरं कुठं हॉटेलचं दुकान किंवा एखादी बिल्डिंग कुठेतरी दिसायची, म्हणजे एवढे काय डेव्हलप झालं नव्हतं. तर मग आम्हाला जिथं उतरवलं आहे तिथून आम्हाला पायपीट करून घरीच यावं लागायचं ना. तर आम्हाला 2 चौक रस्त्यात पडले आणि एका चौकात मात्र असं झालं, आम्ही येत होतो सगळे. आता ज्यांचे घरं आले जवळ, तरी मला माझ्या भावाने विचारलं, तुम्ही दोघी जाताल का येऊ मी सोडायला? म्हणलं अरे इथं एक चौक तर आहे, म्हणलं कुठं लांब आहे, येतो आम्ही. आणि मग 2 चौक आमचे भाऊ वगैरे होते, ज्याचे घरं आले, जे ते आपापल्या घरी गेले. आणि मग मी एकटी माझ्यावर यायची वेळ आली का? म्हणलं आता ह्या चौक ओलांडला ते कशाला केला आम्ही येत असतो, इथंच आहे म्हणलं, चौक ओलांडलं की बोळीत चिरून वाडा आहे म्हणलं. आणि मग झालं ना, आम्ही येतच होतो. त्याला म्हटले मी, आणि नंतर 2 पावलं चालल्यावर माझे तर कापाल असं वाटलं, कशाला त्याला मी सांगितलं. घेतलं असतं तर बरं झालं असतं. तरी मी हिम्मत करून गेले तर त्या चौकात एक विचित्र आकृती दिसली. इतकी डेंजर दिसली ना, नको बिको अशी लांब. मला वाटलं म्हातारा एखादा भिकारी वगैरे असेल, थंडीने पुडकुटला पडला असेल, पण नाही ना, ते खूपच विचित्र असं रागाने वगैरे, आणि उभाच राहिला होता, बसला पण नव्हता तो. आणि त्याचे असे नखं वगैरे असे मोठे मोठे होते, अंगावर असे काहीतरी वार वगैरे झालेलं, म्हणजे नाही का असं मला वाटलं ते नाही का भिकाऱ्यांचे कपडे वगैरे कसे फाटतात तसं तो भिकारी असं, अशी केस बिस कुरळे आणि असे डोळे लाल बुंद अशी दाढी बिडी होती त्यात. मला जरा भीती वाटली. म्हणलं आता लेडीज ना मी एकटी शेवटी, मला काय एवढी कल्पना नव्हती की ते दुसरंच काहीतरी असेल. पण त्यांनी जे रागाने लूक दिलं ना मला, तर माझे तो पाणीच झालं. मग म्हणलं नाही बाबा, हा भिकारी नाही दिसत, हे वेगळंच काहीतरी दिसतंय. मी कसं तरी राम 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 मनातली मनात करत आले मी वाड्यापाशी एकदाची, आणि दाडकी दरवाजे करून पहिले मी बसले तर आमच्या आई म्हणली, अगं इतकं उशीर झालं, तुला सोडवायला कोण नाही आलं का? माहीत नाही का अमावस्या लागते? भाऊ कुणी सोडलं? म्हणले अगं तो म्हणलं होता, म्हणलं मी तुला येतो सोडवायला. पण मी म्हणलं एकच चौक तर आहे आणि बोळातच करे, मी जाईन म्हणली कार्टे एकटी यायचं नव्हतं ना आज तू. म्हणलं अगं आई आम्हाला असं दिसलं. म्हणली अगं तिथं झालेलं आहे म्हणली बाई कार्यक्रम, तिथं ते दिसतो बाबा, तुला कळत नाही का म्हणली. आणि मग आता काय करायचं, माझं तर ते चेहरा डोळ्यासमोरसारखं जातच नव्हतं, असं बघितलं तरी असं घ्यायला व्हायचं. आणि आता शेवट आपण त्या कंडिशनमध्ये असतो, मानसिक स्थिती ती असते ना. अजून आईने तसं सांगितल्यावर म्हणजे ते डोळ्यासमोरून पण जात नव्हतं आणि मनातून पण जात नव्हता. आणि सारखं तो चेहरा आला आणि खरोखरच असं एकदा दोनदा बसकीने असं डोळ्यासमोर आलेला भास झाला मला. एकदम धडपून उठले मी. आणि जे मला असं काही सुधरच ना मला, म्हणजे मला जवळजवळ 2 दिवस मी आहे का नाही शरीरात असंच वाटलं मला, म्हणजे वेगळंच काहीतरी. मग आणि बेशुद्ध पडले. मला काय झालं पुढं मला त्याचं काही कल्पनाच नाही. पण मग 2 दिवसानंतर आमची आई म्हणली की असं तू बेशुद्ध होती, मग आम्ही तुला ते स्वामी महाराज आहेत ते वेशीवरचे, त्यांच्याकडं घेऊन गेलो होतो. मग त्यांनी तर काही मंत्र वगैरे म्हणून पाणी वगैरे मारलं तुला
आणि हे हागदारे वगैरे लावायला दिले. तेव्हा कुठं तू आज दिसतेस म्हणून म्हणजे जागी झाली. म्हणजे एवढं डेंजर होतं. आणि मग असं कळालं की तिथं त्या माणसाचा खून झाला होता. तो एक गुंडा होता. ते तुम्हाला कोणी सांगितलं? आमचे आजोबा आहेत ना, त्यांनी सांगितलं होतं. तर त्यांच्या मित्रांना सांगताना आमच्या चुलत्याने ऐकलं होतं. आणि चुलत्यांनी पण म्हणजे असा गोंगाट झालेला कळलं होतं ना खून झालेला. तर त्यांनीच सांगितलं की असं असं झालेलं आहे तिथं. आणि तो येता जाता सगळ्यांना दिसतो. आणि जे दिसतो ते म्हणजे त्याला धरतच ते म्हणे असं. तरी नशीब म्हणे काही थोडक्यात वाचले, काही तर गेलेले पण आहे म्हणे. तो जरा डेंजरच होता. म्हणजे त्याचे जे आत्मा आहे ना ते अशी असं घेऊनच जाते असं ऐकलेलं. एक दोघं गेलेले पण होते तिथं. किती वयाचे होते आणि कसे गेलते ते? ते पहिले गुंडागिरी कसं हे काय नाही, नाही. ज्यांना त्यांनी घालवलं, जी लोकं त्यांच्यामुळे मेली, ती किती वर्षाची आणि काय म्हणजे कशी गेली ती? ते असे साधारणच आपले खेडेगावचे होते भोळे भाबडे. पूर्वी कसं कामाधामाला जायचं म्हणलं की भाजी भाकरी संग बांधून घेऊन जायची. कुणाला वशट-मशट खायचं, अंडे-बिंडे तळून. मग ते वशाटे-मशाटेच मागं ते येतात ना हां. कुठले ते. आणि मग ते घेऊन गेले. मग आणि ते आत्मा म्हणजे तशी आता निसर्गात कसं असतं, काही आत्मे चांगले पण असतात आणि काही वाईट पण असतात. मग ते जे आत्मे बदलाच घ्यायच्या हिशोबात असतात का नाही, मग त्यांना माणुसकी वगैरे तसला काही प्रकारच कळत नाही. बस एकतरी एकच, जो कोणी समोर येईल त्याला म्हणजे नाही का. धरायचं. हां, तर मग तो डाकू टाईपच होता ना तसा. तो जो मेन माणूस होता तोच चांगला नव्हता असं त्याच्याबद्दल ऐकलं होतं आम्ही. आणि आमचे म्हणजे साधारण जाता येता माणसांना पण तो त्रास द्यायचा. पैसे वसूल कर, हे कर, ते कर, आदवा-तदवा बोल किंवा काय जिवंत असताना. जिवंत असताना हं. तसं वागायचं. आणि आता तर त्याला शरीराचं भान नाही म्हणल्यावर तो फारच मोकळा झालता ना. त्यामुळे कुणाला काहीही त्रास देत असायचा. तरी नशीब मी आमच्या आईचं मोठी पुण्याई ती देवधर्माचं करते. सगळं जिथल्या तिथं उपास-तापास, व्रत-वैकल्य तिचं सारखं आपलं नामस्मरण वगैरे चालू असायचं. पोथी वगैरे चालू असायची. त्यामुळे तिची आम्हाला एक छत्रछाया होती. त्यामुळं हं. आम्ही थोडक्यात वाचलो. नाहीतर आमचे बी तेच हाल झाले असते. बरं. तर मित्रांनो, हे होते मॅमसोबत घडलेले अनुभव आणि हे अनुभव खूपच भयानक होते. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यांचे अनुभव ऐकून तुम्हाला काय वाटलं, की आम्हाला कमेंट करून सांगा. Google फॉर्मची लिंक दिली आहे, नक्की ती भरा आणि आमच्यासोबत तुम्ही येऊ शकता पॉडकास्टसाठी. तुमचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचू शकता आपल्या माध्यमातून. तर चला आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.